नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील ITIचे इलेक्ट्रिशियन व्यवसायाचे विद्यार्थी अनेक दिवसापासून महाट्रान्सकोमध्ये भरती कधी निघणार याची वाट पाहत होते. तर विद्युत सहाय्यक पारेषण कंत्राटी या पदासाठी 2623 पदांसाठी जाहिरात निघालेली आहे. जाहिरात क्रमांक 08/2024 आणि या जाहिरातीचे पद आहे विद्युत सहाय्यक पारेषण कंत्राटी. या पदाचा कालावधी हा 3 वर्ष मानधनावर असेल आणि ऑनलाईन CBT एक्झामद्वारे निवड होईल. तर अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल. तर ITIचे इलेक्ट्रिशियन वीजतंत्री व्यवसायाचे विद्यार्थी साठी ही खुशखबर आहे. तर काय ही बातमी आहे आपण बघूया. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित म्हणजेच महाट्रान्सको मधील महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी पारेषण मर्यादित या कंपनीच्या अंतर्गत येणाऱ्या एकूण 7 परिमंडल कार्यालये अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे, वाशी व राज्यभार प्रेषण केंद्र येरोली हे कार्यालय आहे. त्यापैकी 7 परिमंडल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वेगवेगळी विभागीय कार्यालये आहेत. त्या विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या वेतनगट 4 मधील विभागस्तरीय सेवा ज्येष्ठतेतील विद्युत सहाय्यक पारेषण कंत्राटी या पदाची रिक्त पदे एकत्रित करून अनुशेषाप्रमाणे सरळ सेवा भरतीद्वारे 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी अर्हतापात्र उमेदवाराकडून विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज पद्धतीने मागवण्यात येत आहे. विद्युत सहाय्यक पारेषण कंत्राटी या पदाचा 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारक पूर्ण केल्यानंतर अनुशेष आणि रिक्तपदे याचा विचार करून तसेच कंपनीची गरज विचारात घेऊन कंपनीच्या नियमाच्या अधीन राहून सदर उमेदवारांना सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या नियमित पदावर सामावून घेण्यात येईल. तर या कंत्राटी पदाचा मानधन कशा पद्धतीचा असेल तर पहिल्या वर्षासाठी एकत्रित मानधन हा 15,000 रुपये, दुसऱ्या वर्षासाठी एकत्रित मानधन हा 16,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षासाठी एकत्रित मानधन हा 17,000 रुपये असेल. आणि या मानधनातून GPF म्हणजेच भविष्य निर्वाह निधी, इन्कम टॅक्स, प्रोफेशनल टॅक्स आणि मेडिक्लेम इत्यादी वजावट नियमानुसार करण्यात येईल. असं हे या पदाचे मानधन असेल, म्हणजेच ठोक मानधन असेल. तर या पदांसाठी कोण पात्र ठरतील तर 2021-23 या वर्षापर्यंत जे ITIचे विद्यार्थी आहेत 21-23-17पर्यंतचे उत्तीर्ण झालेले विद्यार्थीच म्हणजेच दिनांक 31/7/2024 पर्यंत ITI उत्तीर्ण झालेले उमेदवार या पदासाठी पात्र ठरतील. तर ज्यांची अप्रेंटिस पूर्ण झाली आहे असे उमेदवार, त्यानंतर ITIचा वीजतंत्री व्यवसायाचा NCVT डिप्लोमा केलेले उमेदवार आणि COEचे विद्यार्थी जे 1 वर्ष कालावधीचा BBBT मॉड्यूल, 6 महिने कालावधीचा ॲडव्हान्स मॉड्यूल आणि अप्रेंटिस 6 महिन्याची असे केलेले उमेदवारसुद्धा यासाठी पात्र असतील. तर COEमध्ये ॲडव्हान्स मॉड्यूलमध्ये हाय टेन्शन लाईन आणि लो टेन्शन लाईन, केबल जॉईनिंग, ऑपरेशन अँड मेंटेनन्स इक्विपमेंट असं त्याचं स्वरूप आहे ॲडव्हान्स मॉड्यूलचा. असे विद्यार्थी या पदासाठी पात्र असतील. तर अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवाराची ऑनलाईन CBT एक्झाम ही ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजेच वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल आणि शैक्षणिक अर्हता पात्र झालेले उमेदवार या पदासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजेच ITIचा इलेक्ट्रिशियन व्यवसायाचा संपूर्ण अभ्यासक्रम, प्रोफेशनल नॉलेज म्हणजे विषयाचे वीजतंत्री व्यवसायाचे ज्ञान, एकूण 50 प्रश्न असतील आणि त्याला एकूण गुण असतील 110 आणि सामान्य अभियोग्यता म्हणजेच जनरल ॲप्टिट्यूड यावर एकूण 80 प्रश्न असतील आणि 40 गुण असतील. अशी ही 150 मार्काची
परीक्षा असेल त्यामध्ये एकूण प्रश्न असतील 130 प्रश्न, त्यामध्ये रिजनिंगवर 40 प्रश्न असतील, त्यावर 20 मार्क असतील. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजेच संख्यात्मक अभियोग्यता यामध्ये 20 प्रश्न असतील, 10 मार्क असतील. आणि मराठी भाषा यामध्ये मराठी लँग्वेजमध्ये 20 प्रश्न असतील आणि 10 गुण असतील. अशी 120 मिनिटाची हे परीक्षा असेल आणि निगेटिव्ह मार्किंगसुद्धा असेल. 1:4 या पद्धतीने निगेटिव्ह मार्किंग होईल. आणि जर एखाद्या उमेदवारांना उत्तर येत नसतील आणि त्यांनी ते रिक्त ठेवलेच अशा प्रश्नांना दंड लागणार नाही, पेनल्टी लागणार नाही, म्हणजेच त्याचे मार्क कटणार नाही. तर कुठल्या केंद्रावर ही परीक्षा होईल? ऑनलाईन परीक्षेकरता निश्चित केलेली परीक्षा केंद्र हे अहमदनगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर अशी परीक्षा केंद्रे आहेत. आणि उमेदवारांनी प्राधान्यक्रम द्यायचा आहे. 3 परीक्षा केंद्राची नावे ऑनलाईन अर्ज करताना नमूद करावयाचे आहेत. त्यासाठी परीक्षा शुल्क कसे असेल तर परीक्षा शुल्क हे थोडे जास्तच आहे. तर ओपन कॅटेगरीसाठी 500 रुपये म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये आहे. आणि मागासवर्गीय, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अनाथ घटकातील उमेदवारांसाठी 250 रुपये आहे. आणि दिव्यांग व माजी सैनिक या उमेदवारांसाठी परीक्षा शुल्कापासून सूट देण्यात आली आहे. तर अशी ही परीक्षा शुल्क आहे. तर रिक्त पदे कशी असतील तर एकूण 2623 पदामध्ये रिक्त पदामधून म्हणजे महिलांसाठी 30% आरक्षण आहे. माजी सैनिक असतील त्यांच्यासाठी 15% आरक्षण आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी 5% आरक्षण आहे. भूकंपग्रस्तांसाठी 2% आरक्षण आहे. आणि खेळाडूंसाठी 5% आरक्षण आहे. आणि समांतर आरक्षणामधील रिक्त पदेसुद्धा आहेत. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग, OBC इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग आणि ओपन असे हे रिक्त पदाचा आणि अनुसूचीचा तपशील आहे. आपण स्क्रीनवर बघत आहात. यामध्ये एकूण 2623 पदे आहेत. अनाथ उमेदवारांसाठी सुद्धा जागा आहेत. तर एकूण पदे आहेत 2623. तर ITIचे इलेक्ट्रिशियन व्यवसायाचे उमेदवार आहेत यांच्यासाठी ही आपली भविष्य घडविण्यासाठी एक संधी आहे. कालावधी जरी 3 वर्ष कंत्राटी पदाचा असेल परंतु यामध्ये सर्व उमेदवारांनी मोठ्या जोमाने कामाला लागावी, परीक्षेची तयारी करावी. कंत्राटी कालावधीमध्ये विद्युत सहाय्यक पारेषण कंत्राटी या पदी निवड झाल्यानंतर उमेदवारांना प्रथम 3 वर्षच्या कंत्राटी कालावधीकरता नियुक्ती देण्यात येईल. आणि त्यानंतर प्रत्येक वर्ष संपल्यानंतर त्याच्या मागील वर्षाचा कामाचा आढावा घेण्यात येईल. आणि त्याचे काम समाधानकारक असल्यासच त्यास पुढील कंत्राटी कालावधीमध्ये त्याला नियुक्ती देण्यात येईल. विद्युत सहाय्यक पारेषण कंत्राटी या पदाचा 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारक पूर्ण केल्यानंतर रिक्त पदे, अनुशेष आणि कंपनीची गरज विचारात घेऊन कंपनीच्या नियमाच्या अधीन राहून सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या पदासाठी त्याला नियमित करण्यात येईल. असं या विद्युत सहाय्यक पारेषण कंत्राटी या पदाचं तपशील होतं. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास, फायद्याचा वाटल्यास आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या गरजू मित्रांमध्ये शेअर करा. राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.